नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला सुरणाचे क्रिस्पी काप करून दाखवणार आहे. एकदम चवीला अप्रतिम लागतात. लहान मुलांना तर नक्की आवडतील. त्यासाठी मी इथे अर्धा किलो सुरण घेतला होता. त्याचे असे काप करून घेतले आणि ते उकडून घेतलेत. कोकम घालून उकडून घेतलेत. त्यामुळे काय होईल की आपल्याला खवखवणार नाहीत. कधी-कधी सुरण खवखवतो ना, म्हणून ते उकडून कोकम घालून उकडून घ्यायचे. आता ह्या कापांना मी 1 चमचा लाल तिखट, हळद, मीठ, हिंग लावून घेते. टॉस करून घेतले तरी चालतात. टॉस करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे चांगलं लागलं जातं. सगळं चांगलं लागल्यानंतर आपण त्याला रवा, लाल तिखट, हळद, मीठ ह्याचं आपण कोटिंग करून घेऊया. लावून झाल्यानंतर आपण रवा, हळद, मीठ याचं कोटिंग करून घेऊया आणि एक काप त्यामध्ये घोळवून तळायला घेऊया. हे बघा असं छान कोट करून झालं आहे. मसालाही कोट झाला आहे चांगला. आता आपण एक रव्यामध्ये घोळवून घेऊया. रव्यामध्ये थोडं मीठ घालायचं, तिखट घालायचं. त्यामुळे कोटिंगला पण छान चव येते. एक काप करून घ्यायचं घोळवून म्हणजे सगळीकडे रवा चांगला लागला जाईल. बघा अशा प्रकारे घ्यायचे. इथे पॅनमध्ये मी 1 चमचाभर तेल घातलं आहे. तेलावर आपण एक काप घालूया. तेल चांगलं तापून द्यायचं आणि मगच टाकायचे म्हणजे खाली लागत नाही ते. एक टाकायचं. त्यानंतर 2 मिनिटांनी आपण हे काप उलटून घ्यायचे. अगदी छान होतात आणि जास्त तेलकट होत नाहीत, काही नाही. मुलं पण भाज्या खात नाहीत तर हे असे काप मुलं आवडीने खातील. तुम्ही अशा प्रकारचे काप नक्की करून पहा. बघा खूप चवीला अप्रतिम लागतात. आता आपण हे काप उलटून घेऊया. मिनिटभराने उलटून घ्यायचे. बघा असं एक करून ते उलटून घ्यायचं. जास्त तेल लागत नाही याला कापांना. उलटून झाले की पुन्हा मिनिटभर आपण ठेवून द्यायचं आणि मिनिटभर झाल्यानंतर हे काप आपण काढून घ्यायचे. आता हे बघा इथे काप आपले सगळे उलटून झाले आहेत. काय छान दिसत आहेत ना. आता आपण हे पुन्हा मिनिटभर शेकून घेऊया. शेकून झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया. सुरणाचे क्रिस्पी काप आपले तयार आहेत. एकदम मस्त झाले चवीला. जास्त मसाले लागत नाही, काही लागत नाही, तेल पण फार लागत नाही आणि मुलं भाज्या खात नाहीत ना, तर असं जर आपण मुलांना काप करून दिले सुरणाचे तर मुलं नक्की आवडीने खातील. खायलाही छान लागतात, क्रिस्पी आहेत ना एकदम. बघा तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने असे छान काप मुलांना करून द्या, मोठ्यांना द्या. खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नक्की असे काप तुम्ही करून पहा. नक्की मुलांना खूप आवडते.